नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मी शुभम कळसकर. अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशन महाराष्ट्र आज जे मीटिंग झाली ती मीटिंग ह्यासाठी घेतलेली आहे की महाराष्ट्रातले सगळे जे अल्लू अर्जुन सरांचे फॅन आहेत ते एकत्र यावे आणि एकत्र येऊन नेहमी काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू ठेवावी. आणि कारण आम्ही दरवर्षी एक एक उपक्रम राबवतो. HPVC वॅक्सिन झाली तर यावर्षी आता परत दुसरा काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावा जे की जनतेच्या सुख सुविधांसाठी आपल्याला मदत होईल. असं वेगवेगळे उपक्रम आपण राबवण्यात यावे हेच या मीटिंगचा उद्देश आहे. ही मीटिंग आतापर्यंत 5 स्टेटमध्ये झालेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही मीटिंग झालेली आहे. आजची जी मीटिंग होती ही डिस्ट्रिक्ट लेवलची होती, पण आता परत महाराष्ट्र लेवल स्टेट लेवलची पण मीटिंग होणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे जे अल्लू अर्जुनचे फॅन आहेत ते सर्व एकत्रित येणार आहेत. आणि आज जी मीटिंग झाली ही 5 जिल्ह्यामधले जेवढे पण अल्लू अर्जुन सरांचे फॅन होते तेवढे जे लीड करणारे जे कॅरेक्टर होते ते आज इथे आलेले आहेत आणि ही मीटिंग उत्पन्न झालेली आहे. हो, नक्कीच जर मौका भेटला तर नक्कीच होईल, कारण आज त्याची सुरुवात आजपासून होईल अशी मला वाटते. कारण आजच्या ह्या जेवढे पण इथे आले होते कॅन्डिडेट त्यांना पाहून असं वाटतं की भविष्यामध्ये नक्कीच अल्लू अर्जुन सरांचा इव्हेंट इथं होईल. असं सांगू शकत नाही की 2 महिन्याने होईल, 6 महिन्याने होईल, पण एवढं निश्चित आहे की नक्की होईल. तर इथं कसं आहे, या ठिकाणी इथं एक अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशनचे जे आहेत आमचे धर्मेंद्र सर व अर्जुन कुमार सर हे स्टेट वाईज प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज इव्हेंट घेत होते. पण आता काल परवा सोलापूरमध्ये झालं, त्याच्यानंतर आता केरळला झालं. हे स्टेट वाईज प्रत्येक याच्यामध्ये जाऊन म्हणजे त्यांचं जे हे आहे फॅन्स असोसिएशनचं त्या माध्यमातून मीटिंग घेत होते. आता तेच घेण्यात आलेली आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा. आणि त्यांचा एकच उद्देश आहे की बा जे अल्लू अर्जुन सर आहेत त्यांचं आता हे पॅन इंडियामध्ये थोडंसं नाव थोडंसं हे करायचं आपल्याला, म्हणजे मूवी येणार आहे त्याचा, त्या हिशोबानं हे करायचं आहे. जसं की HPVC वॅक्सिन झालं ते आता त्यांनी लॉन्च केलं ऑल महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज. आता केरळला वगैरे स्टेट वाईज तर झालेलेच आहेत. आता मुंबईला एक होणार आहे आणि पुण्याला एक होणार आहे. आता हे पूर्ण ह्याच्यामधून आलेलं आहे, हैदराबाद फॅन्स का ऑल इंडियामधून, ऑल इंडिया पुण्यामधून आलेले आहेत. त्याच्यानंतर जालनामधून, हिंगोली, परभणी, वाशिम हे या ठिकाणी फॅन आलेले. Allu Arjun Fans Association is we want to make it largest fan base association in India. Why? Because Allu Arjun sir has fans. He has fans in West Bengal, Andhra Pradesh, Telangana, Karnataka, Delhi, Mumbai. Everywhere he has fans. You are seeing how many people came here. Yesterday we had a similar meeting in Solapur. The hundreds of people came there. So he has very strong base. So what we are doing is we are collectively making one fan base organization to make some social awareness programs. Every 1 year we want to do one good deed. So whoever are actively participating from last 10-15 years, so we are meeting them and we are bringing them into the association and we are working together. For example, this year we are working on HPV vaccine awareness program. Prime Minister Modi ji initiated a program, free vaccination for HPV vaccine, which actually helps to reduce cervical cancer. So we are doing that activities throughout India. We want to do that. South India we started in April. We did almost 400 plus awareness programs in the month of April. So again, July we want to do with minimum 500 programs in India, awareness programs. So we will give more awareness and we will send that vaccine should be given to 9 to 14 years kids. So such programs we are taking up. So every year we will work on one cause through this association. So for that purpose, we are making this association strong and making good things return to the nation. That's our intention. फर्स्ट ऑफ ऑल मी अश्विन नरवाडे, मी अल्लू अर्जुन फॅन. आणि आजचा जे मुद्दा होता की असोसिएशन महाराष्ट्र नांदेड मीटिंग घेण्याचं कारण एकच होतं, कारण ऑल स्टेटमध्ये ऑल राज्यामध्ये सर्वीकडं म्हणजे एक कमिटी करायची आणि फॅन फॉलोइंग जेवढी आहे तेवढी वाढवायची. आणि हेच धर्मेंद्र अण्णा आले ते हैदराबादवरून,
आणि अर्जुनाला त्यांनी तेच मोटिवेशन सांगितलं आणि मोटिवेशन केलं सगळ्या फॅन्सला. आणखीन त्या माध्यमातून आणखीन बरेच उपक्रम जे आहेत ते निभवण्याचे म्हणजे आम्हाला फॅनवरती जिम्मेदारी दिलेली आहे. ते आणखीन आता आम्ही या माध्यमातून एक एक पूर्ण करायचा प्लॅन करत आहोत. असं प्लॅन पुढे पण चालत राहतील असं मी सांगू इच्छितो. हे एक फॅनच समजू शकते. त्याची फॅन फॉलोइंग वाढवण्याचं कारण एवढं आहे, त्यांचं जे काम आहे ते म्हणजे आता ते शब्दामध्ये सांगता येत नाही. ते भरपूर त्यांचे काम, कारण गरीब लोकांना तिकडे मदत करणं, अनाथ आश्रममध्ये मदत करणं, अन्न वाटप आणि कोविड आणि बरेच असे छोटे मोठे नाही भरपूर इव्हेंट त्यांनी केलेले आहेत. आणि फॅन फॉलोइंग पण बरेच डोनेट सगळ्या गोष्टी करतात. भरपूर हेच माध्यम आहेत. आणखीन तर आली नाही पण येईल. आमचं तेच प्रयत्न चालू आहे. त्या परफॉर्ममध्ये सगळं इमोशनल सगळ्या गोष्टी मी त्या परफॉर्ममध्ये ॲड केलेल्या आहेत. परफॉर्म तुम्ही बघितला, परफॉर्मचं सांगण्याचं माध्यम कारण मी ज्याला एवढं चाहतो त्याला पसंत करतो, ते एक तर मी प्रत्यक्षात नाही भेटू शकलो तर काय झालं, फिलिंग तर त्याच्यासाठी आत्ता पण तेच आहेत ना, ते मी त्या गाण्यामध्ये परफॉर्ममध्ये मी सादर केले. मेरा नाम अर्जुन कुमार है, हैदराबाद से। हम अल्लू अर्जुन सर की टीम से आए थे। तो आप देखे होंगे सोशल मीडिया में साउथ में पूरा बन गया एसोसिएशन, AAFA बोल के, कर्नाटका, केरला, तमिलनाडु, तेलंगाना, आंध्र प्रदेश। अभी साउथ में ऑलमोस्ट हो गया। जो कमेटी है उन लोग बैकग्राउंड वर्क देख ले रहे। नॉर्थ में क्या बोलता हमारे को दो सोलापुर और नांदेड़ में थोड़े ऐसा गौतम और महेश भाई, अश्विन भाई, ऐसा इन लोग के कांटेक्ट लेके डायरेक्ट नहीं उतरना। पहले एक मीटिंग लगाएंगे, गेट टुगेदर गैदरिंग, क्या चल रहा है इधर, क्या हो रहा, कितने फैंस है, एक्टिव फैंस, पूरा डाटा आज अब मीटिंग में वो पूरा हो गया। नेक्स्ट स्टेप क्या है, इन लोग को अब सोशल मीडिया में आज के मीटिंग के पूरा बाहर आता है ना, सोशल मीडिया में जो मुंबई के, महाराष्ट्र के फैंस है, इन लोग को कांटेक्ट होते, हमको कांटेक्ट होते। एक बड़ा मीटिंग का प्लानिंग है। हीरो से पहले एक बड़ा मीटिंग, स्टेट अनाउंसमेंट है, डिस्ट्रिक्ट अनाउंसमेंट है। उसके बाद जो फैंस मेन फैंस है उन लोग से हीरो से मिलने का चांस प्लानिंग है 1-2-3 महीने में। क्या है बोलते हो, अभी मैं हैदराबाद में रहता हूँ, मैं भी एक हीरो का फैन हूँ, हैदराबाद में रहता हूँ। अगर नांदेड़ में कुछ किसको भी ब्लड का ज़रूरत, कुछ फैंस का रहने दो, अपने रिलेटिव्स का रहने दो, ब्लड का कुछ भी, हेल्थ इश्यूज़ का कुछ भी ज़रूरत है तो कांटेक्ट करने को नहीं हो रहा। अभी इधर कमिटी है, मैं गौतम को फ़ोन करता हूँ, अपने कमिटी वाले को उधर भेजाओ, उनके हेल्प होना था, वो पैसे की रहने दो, ब्लड का रहने दो, कुछ भी। अब एसोसिएशन में क्या है, कांटेक्ट डेली जल्दी हो जाता है ना कांटेक्ट। और रिसेंटली क्या हुआ, हमारा आंध्र प्रदेश में नेल्लूर बोल के एक डिस्ट्रिक्ट है, उन लोग क्या है, उसका बेटा रिसेंटली एक्सपायर हो गए थे। उनका बेटा को ट्रीटमेंट चेन्नई में करा रहे थे, चेन्नई में करा रहे, तो चेन्नई में हमारा कमिटी बन गया ना। चेन्नई में से उसके वाइस प्रेसिडेंट को भेजा है, उन्हें सडनली डेथ हो गया। उनका मम्मी अकेली है, उनको कुछ भी पढ़ना गिरना कुछ भी नहीं आता। कमिटी जाके उन डेड बॉडी को एम्बुलेंस में लगाना, खर्चों में कुछ पैसे देना, हेल्प करे ना। अब कमिटी है बोल के छोटे छोटे हेल्प हो रहा। और हमारा क्या है, हीरो का एक मोटिव एवरी ईयर, आज 2026 अप्रैल में क्या लिए, HPV वैक्सीन, वो भी देखे होंगे सोशल मीडिया में, वो मोदी सरकार में वो भी पब्लिसिटी कर रहे हैं, लेकिन ज़्यादा नहीं हो रहा। हमारा हीरो 1 साल को एक मोटिव है, ये साल वो लिए थे। अभी इन लोग जब कमिटी नहीं है, अभी ये जुलाई में करते, आपको इधर भी महाराष्ट्र में मालूम हो तो, वो सर्विकल कैंसर वुमेन्स के लिए, वो अच्छा है ना, सोशल अवेयरनेस करने का काम। हीरो से ये ईयर वो लिए थे, नेक्स्ट ईयर क्या लेते, नेक्स्ट बर्थडे को अनाउंस होते हैं।